नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, कारणचा लाड। सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजाणी यांच्या प्रति रोष निर्माण करून बदनामी करण्याच्या उद्देशाने भाषणाचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 7 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद युसुफ मोहम्मद शफी पुंजाणी यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की नागपूर येथे दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या विदर्भ मुस्लिम इंटलेक्च्युअल फोरमच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ अणसिंग येथील रहिवासी शेख जमीर शेख अब्रार यांनी मुस्लिम समाजामध्ये माझ्या प्रति रोष निर्माण करण्याकरिता तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने अर्धवट व्हिडिओ सह लिखित संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला असून त्यामुळे माझी बदनामी झाली आहे। तसेच शेख जमीर यांनी माझ्या वैयक्तिक नंबरवर देखील सदर संदेश टाकला आहे। या आशयाच्या तक्रारीवरून शेख जमीर शेख अब्रार राहणार अणसिंग तालुका जिल्हा वाशिम यांच्यासह इतर लोकांवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिश्रा करीत आहे। प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।